नागपूरमध्ये सर्वात मोठं सरकारी रुग्णालय असलेल्या GMC मध्ये 900 पैकी सुमारे 700 निवासी डॉक्टर संपावर गेलेत, तर उर्वरित 200 निवासी डॉक्टर वरिष्ठ डॉक्टरांना आपत्कालीन सेवा आणि काही प्रमाणात OPD सेवा चालवण्यामध्ये मदत करतात। अवघ्या 1 वर्षाच्या प्रशिक्षणाद्वारे ॲलोपॅथी औषधोपचाराची परवानगी दिल्यानं भविष्यात रुग्णांच्या जीविताशी खेळ होईल असंही संप करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे। नागपुरातील संपावर गेलेल्या डॉक्टरांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। आपल्यासोबत नागपूर मार्डचे अध्यक्ष डॉक्टर गौरव काळे आहेत। डॉक्टर काळे, आज GMC नागपुरातला सर्वात मोठा शासकीय रुग्णालय, इथे आरोग्य सेवेसंदर्भात आणि तुम्ही केलेल्या आंदोलनाचा काय परिणाम होत आहे? हे बघा, सध्या आपत्कालीन सेवा सगळी सुरू आहे। पेशंटच्या जीवाशी कोणताही खेळ होणार नाही, त्या येणाऱ्या पेशंटची सगळी सोय होणार आहे। इमर्जन्सीमध्ये सगळे रेसिडेंट्स आताही कार्यरत आहे। फक्त OPD सेवा हॅम्पर झाली आहे सध्याच्या घडीला, आणि इथे कुठेतरी सरकारने इंटरव्हीन करून हे सगळं न लांबवता आजच्या आज निर्णय देऊन या आंदोलनाची सांगता करावी। आणि आपण कोणत्याही डॉक्टरांकडे जातो तर आपण तज्ज्ञ डॉक्टर बघतो। आता एखादा डॉक्टर जर 4.5 वर्ष होमिओपॅथीचा अभ्यास करताय, त्यातला तो तज्ज्ञ झाला, त्या डॉक्टरांनी संबंधित डॉक्टरांनी होमिओपॅथीची प्रॅक्टिस करावी, त्याला अजून एका नव्या उंचीवर घेऊन जावे। त्याच्यात हे क्रॉसपॅथीसारखा प्रकार करून दोन्ही तबल्यावर हात ठेवणे ही चुकीची भूमिका आहे ना। ऑलरेडी खूप सारे डॉक्टर्स विदाऊट लायसन्स असे मेडिकेशन देत आहे ज्याच्याने पेशंट्सची डेथ झालेली आहे, तर त्याच्यावर गव्हर्नमेंटनी सध्या काही ॲक्शन घेतलेली नाही आहे। परंतु तरी पण गव्हर्नमेंट एक नवीन लायसन्स म्हणून एक त्यांना पूर्ण खुली छूट देईल, तर मग त्याच्यामुळे जो पेशंट्सला हानी होईल त्याची जिम्मेदारी कोण घेणार? सरकारकडून काही सकारात्मक पावलं आली नाही याबद्दल, तर ऑलरेडी राज्यातले निवासी डॉक्टर संपावर आहेत आणि काही ठिकाणी अस्मी म्हणजे मेडिकल इंटर्न डॉक्टरी संपावर आहेत। तर आम्ही हा संप पूर्ण ताकदीने चालवू आणि इमर्जन्सी सध्या आम्ही चालू ठेवलेली आहे प्रत्येक जागी। तर आम्हाला हाही विचार करावा लागेल, पण आम्हाला अशी आशा आहे की राज्यातल्या गोरगरीब जनतेच्या हितासाठी आणि रुग्णांच्या हितासाठी सरकार काहीतरी सकारात्मक पावले उचलेल। नक्कीच सरकारी आरोग्य सेवा जी आहे ती कोलमडण्याची भीती नाकारता येत नाही। कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।